नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण महाजनपदांचा उदय हा टॉपिक पाहणार आहोत. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण जनपदे पाहिली होती. आपण या जनपदांच्या उदयाला कारणीभूत असणारी परिस्थिती नेमकी काय होती? जसं की लोखंडाचा शोध लागला, हत्यारं, अवजारं मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होऊ लागली, शेतीच्या तंत्रामध्ये सुधारणा होत गेली आणि जनपदं जी आहेत, या जनपदांमध्ये भौगोलिक सीमांची जाणीव निर्माण झाली होती. जसं की वैदिक कालखंडामध्ये भौगोलिक सीमा किंवा जमिनीची मालकी ही संकल्पना नव्हती. पण आता महाजनपदांमध्ये किंवा जनपदांमध्ये जे जन आहेत, जे ज्या प्रदेशामध्ये राहत होते, त्या प्रदेशाची जी मालकी आहे, ती त्या जनपदाशी संलग्न करण्यात आली आणि आपण ज्या भागामध्ये राहतो, तो भाग आपला आहे किंवा त्याच्यावरती आपली मालकी आहे, ही जी भावना आहे, ती जनपदांमध्ये उदयाला आली होती. या सगळ्या जनपदांचा जेव्हा उदय होत होता, त्यावेळेला हळू-हळू त्या जनपदांमध्ये जे काही प्रबळ जनपदे ठरली, त्या जनपदांच्या पुढे विस्तार झाला आणि ती महाजनपदांमध्ये रूपांतरित झाली. म्हणजे काय झालं, की जी जनपदे विस्ताराने छोटी होती किंवा ज्यांच्याकडे सैन्यबळ पुरेसं नाहीये, अवजारं, हत्यारं पुरेशी नाहीयेत, या सगळी जनपदं जी आहेत, ती जनपदं जी प्रबळ जनपदं आहेत, त्यांनी जिंकून घेतली आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी महाजनपदं आहेत, ती निर्माण झाली. तर ह्या सगळ्या कालखंडामध्ये तुम्ही हा जो मॅप पाहता येता इथे, तर हा जो जवळपास वायव्येकडचा प्रदेश आहे, ह्या टोकापासून अगदी ह्या बंगाल इथेपर्यंत हा जो पूर्ण उत्तर भारताचा जो प्रदेश आहे, तिथे 16 महाजनपद इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये नांदत होती. ठीक आहे. 16 महाजनपदांचं आपल्याला डिटेल पाहायचे आहेत, की प्रत्येक महाजनपद हे कोणत्या भागात आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे सध्याच्या, त्यांचं सध्याचं ठिकाण कोणतं आणि त्यांच्या राजधान्या कोणत्या आणि त्यांच्यातली महत्वाचे राजे जे आहेत तेही आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर थोडा हा मॅप डोळ्यासमोर ठेवा, की तुम्हाला एक आयडिया येईल, की जिओग्राफिकली त्यांचं लोकेशन नेमकं कुठं होतं. आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत पुढे जाऊन. तर आपण पहिल्यांदा हे पाहू, की हा जो महाजनपदांचा काळ आहे, तो नेमका का आला किंवा त्याला कारणीभूत ठरलेली परिस्थिती नेमकी कशी होती? ठीक आहे. अजून आपल्याला हे पाहायचं आहे, की हे जी महाजनपदं आहेत, त्या महाजनपदांचा उल्लेख कोणत्या-कोणत्या साहित्यामध्ये येतो किंवा आपल्याला त्या महाजनपदांची माहिती कोणत्या साहित्यामधून भेटते? ठीक आहे. तर आपण पहिले हे पाहू, की इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या सुरुवातीला अनेक प्राचीन शहरं उदयाला येत होती. ठीक आहे. आणि ह्या सगळ्या शहरांचा किंवा नगरांचा जो विकास होत होता, त्याला दुसरे नागरिकीकरण असं म्हणतात. आता आपण पहिलं नागरीकरण पाहिलं होतं. तुम्हाला आठवत असेल, की हडप्पा संस्कृती जी आहे, ती हडप्पा संस्कृती हिला भारतातलं पहिले नागरिकीकरण असं म्हणतात. ठीक आहे. कारण की या सगळ्या संस्कृतीच्या कालखंडामध्ये शहरांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला होता आणि एक व्यापारी संस्कृती होती ती. ठीक आहे. तर या सगळ्या संकल्पना ज्या आहेत, त्या हळू-हळू पुढे आपण जसं बघितलं हडप्पानंतर नष्ट होत गेल्या. हडप्पानंतर जी संस्कृती उदयाला आली, ती ग्रामीण संस्कृती होती. तिचं नाव होतं ताम्रपाषाण युगीन संस्कृती. त्याच्यानंतर आपण वैदिक कालखंड पाहिला. वैदिक कालखंडामध्ये तर भटकं जीवन होतं आणि हळू त्यांचा उदय होत त्या सगळ्या कालखंडामध्ये म्हणजे हडप्पापासून वैदिक कालखंडाचा शेवट जेव्हा झाला इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये, या सगळ्या कालखंडामध्ये ग्रामीण संस्कृत्या होत्या भारतामध्ये. नागरिकीकरण किंवा मोठ्या प्रमाणात शहरं, व्यापार ह्या सगळ्या गोष्टी ह्या इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून सुरुवात झाली त्याला. त्यामुळं हे जे दुसरे नागरिकीकरण आहे, त्याचा कालखंड कुणाशी समांतर आहे तर महाजनपदाच्या कालखंडाची. ठीक आहे. पहिलं नागरिकीकरण म्हणजे हडप्पा संस्कृती आणि दुसरं नागरिकीकरण म्हणजे महाजनपदांचा उदय. ठीक आहे. तर ही जी महाजनपदं आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती महापरिनिब्बाण सूत्र हा जो एक बौद्ध ग्रंथ आहे त्याच्यामध्ये भेटते. तसेच महावास्तू अजून हा एक बौद्ध ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये भगवती सूत्र हा एक जैन ग्रंथ आहे. त्याच्यामध्येही आपल्याला या सगळ्या महाजनपदांचा उल्लेख येतो आणि आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती भेटते. ठीक आहे. तर हे जे महापरिनिब्बाण सूत्र आहे ते सुत्त पिटक आपण पुढे जाऊन जेव्हा बौद्ध धर्म बघू त्याच्यामध्ये त्यांचे जे 3 पिटक आहेत सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. त्याच्यापैकी एक म्हणजे सुत्त पिटक. त्या सुत्त पिटकामध्ये 5 निकाय आहेत. अंगुत्तर निकाय, दिग्घ निकाय, अजून वेगवेगळे निकाय आहेत आणि त्या निकायांमध्ये सुत्त लिहिलेले आहेत. म्हणजे थोडक्यात त्या सुत्त पिटकाचे पार्ट आहेत आणि त्यातला एक पार्ट आहे महापरिनिब्बाण सुत्त.
ठीक आहे. तर याच्यामध्ये काय सापडतं आपल्याला, हे जे आपण महाजनपदं 16 महाजनपदं जी की खूप प्रबळ होती, त्यांची नावं आपल्याला ह्या ग्रंथामध्ये आढळतात. तसेच जातक कथा हाही एक सुत्तपिटकाचाच भाग आहे. त्याच्यामध्येही आपल्याला महाजनपदांच्या नावांचे उल्लेख आढळतात. तर ठीक आहे. तर या संस्कृतीची वैशिष्ट्ये काय होती ते पाहू आपण. आपण हे पाहिलं की इसवी सन पूर्व 1000व्या शतकामध्ये लोखंडाचा शोध लागला होता आणि इथून पुढे काय झालं तर हळू-हळू शेतीचं जे नवीन तंत्र आहे, वेगवेगळी अवजारं, हत्यारं वापरून त्याला सुरुवात झाली होती आणि यामुळं काय झालं की शेतीचं उत्पादन काय झालं वाढलं आणि जेव्हा शेतीचं उत्पादन वाढलं त्यावेळेला लोकं जे आहेत ते सगळ्या लोकांनी शेती करण्याची गरज नाही राहत. तुम्ही हा एक पॉइंट इथं नीट लक्षात ठेवा, की जेव्हा वेगवेगळे व्यापार निर्माण व्हायचा आहे किंवा कलाकुसरीच्या गोष्टी निर्माण होण्यासाठी लोकं काय म्हणू आपण त्याला, की शेतीचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होणं खूप आवश्यक असतं. जेव्हा शेतीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती होतं, की समजा एक गाव आहे, त्या गावामध्ये जर एक 100 लोकं आपण पकडली, तर 100 लोकांनी जर शेती केली, तर ज्या गावची लोकसंख्या समजा 5,000 असेल आणि 100 लोकांनी जरी शेती केली, तरी पण 5,000 लोक बसून खाऊ शकतात किंवा त्यांना शेती करायची काही गरज नाहीये. अशी जेव्हा कंडिशन असते, त्यावेळेला ती राहिलेली जे लोक आहेत, ते वेगवेगळे बाकीचे व्यवसाय करू शकतात. जसं की कलाकौशल्य असतील किंवा व्यापार असेल. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्याला एक सॉलिड पाया लागतो, तो म्हणजे शेतीचा. आणि हा जो इसवी सन पूर्व 1000वं शतक आहे, त्यावेळी लोखंडाचा शोध लागला होता आणि त्या लोखंडाचा शोध लागल्यामुळं शेतीच्या तंत्रज्ञानामध्ये खूप सुधारणा झाली. शेतीचं उत्पादन वाढू लागलं. ठीक आहे. आणि त्यामुळं नागरी केंद्र यांचा विकास होत गेला. कारण की नागरी केंद्र आहे, तिथं काय असणार आहे, व्यापार असेल किंवा एक राजा किंवा आपण महाजनपदी म्हटलं तर तिथे राजधानी असेल आणि तिथले लोकं कशामध्ये गुंतलेले असतील, तर व्यापार करण्यामध्ये किंवा कलाकुसरीच्या वस्तू निर्माण करण्यामध्ये. शेती करत नसणार आहेत. पण ह्या सगळे जे नागरी केंद्र आहेत, त्यांच्या ज्या गरजा आहेत, अन्नधान्याच्या वगैरे, ते पुरवणाऱ्या ग्रामवसाहतींचं जाळेसुद्धा काय झालं होतं, या कालखंडामध्ये निर्माण झालं होतं. अजून नागरी संस्कृतीची वैशिष्ट्ये काय होती? तर ही जी ग्राम वसाहत आहे, ती प्रशासन केंद्रावरती सत्तेशी संलग्न असते. म्हणजे जर आपण एक महाजनपदे घेतलं, की समजा आपण मगध घेतलं, तर मगध आहे, त्याची राजधानी असते समजा पाटलीपुत्र. हं. आणि तिच्या या मगधाचा एवढा जर पूर्ण आपण भौगोलिक तिचा विस्तार म्हटलं, तर ह्या पाटलीपुत्र या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी कोण असतील तर ग्राम किंवा जी गावं आहेत ती असणार आहेत. आणि ह्या गावांवरती सुद्धा ही जी मगध आहे, ही काय करणार, तर प्रशासन त्या गावावरती ह्या मगधापासूनच किंवा मगधमधून त्यांच्यावरती नियंत्रण ठेवलं जात असेल. अशा पद्धतीची एक सत्ता किंवा व्यवस्था जी आहे, ती या कालखंडामध्ये उदयाला आली होती. अजून ह्या कालखंडाचं वैशिष्ट्य काय होतं, तर प्रगत कर प्रणाली. तुम्ही पाठीमागे पाहिलं होतं, की वैदिक कालखंडामध्ये जो कर होता, तो कसा होता? कंपल्सरी होता का? तर नाही. तो जो कर द्यायचा होता, तो लोकांच्या मर्जीनं किंवा राजाला मदत म्हणून वगैरे दिला जायचा. तो एक ऐच्छिक किंवा स्वेच्छेने दिला गेलेला कर होता. पण हळू-हळू जसं शेतीचं उत्पादन वाढायला लागलं, नागरी केंद्रांचा विकास झाला, ही महाजनपदं किंवा जनपदांचा विकास होत गेला. त्यावेळेला राजांनी किंवा ते जे महाजनपदांचा एक राजा असेल, त्यांनी लोकांवरती कर लादले किंवा ते जबरदस्ती किंवा ते द्यायचेच. एक आपण हे म्हणू की एक निर्बंध जे आहेत ते या कालखंडामध्ये आपल्यास पाहायला मिळतात. म्हणजे प्रगत कर प्रणाली जी आहे ती नागरी संस्कृतीचं एक वैशिष्ट्य आहे. अजून वैशिष्ट्य काय आहे नागरी संस्कृतीचं? तर अंतर्गत आणि दूरवरच्या प्रदेशांशी व्यापार सुद्धा या कालखंडामध्ये वाढला. ठीक आहे. आणि हा जो व्यापार करणार आहे त्यासाठी जे मार्ग आहेत किंवा रस्ते, जलमार्ग असतील यांचं एक काय झालं व्यवस्थित जाळे सुद्धा पसरलं. कारण की महाजनपदांचा उदय झाला होता आणि महाजनपदामध्ये काय असेल, एक राजा असेल, एक मध्यवर्ती सत्ता, तिच्याखाली प्रशासन असेल, त्यांचे वेगवेगळे अ, मंत्री किंवा सगळे त्यांच्या हाताखाली जी एक प्रशासन व्यवस्था असेल, त्यांच्यामार्फत ह्या व्यापाराला किंवा ह्या सगळे रस्ते बांधण्यासाठी वगैरे खूप प्रोत्साहन मिळालं आणि ह्या व्यापारी मार्गांचा, की जो व्यापाराला पूरक ठरेल, अशा मार्गांचं एक जाळं या कालखंडामध्ये काय झालं होतं, प्रस्थापित झालं होतं. तसेच काय झालं, चलनाचा वापर सुद्धा वाढलेला आहे. आपण पाहिलं होतं, की पाठीमागे जेव्हा वैदिक कालखंड होता, त्यावेळेला चलन कोणतं आपल्याला सापडलेलं नाही. निष्क हा एक दागिना किंवा एक नाणं असावं, असं एक इतिहासकारांचं मत आहे. पण त्याच्याबद्दल ठोस पुरावा सापडत नाही आपण. शतमान ही एक संकल्पना उत्तर वैदिक कालखंडामध्ये
आपल्याला पाहायला मिळते. पण प्रॉपर जी आपण नाणी म्हणू, तर नाण्यांचा वापर किंवा नाणी पाडण्यास सुरुवात झाली होती, ती या कालखंडामध्ये इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून जेव्हा महाजनपदांचा उदय होतोय, त्यावेळेला चलनाचा वापर जो आहे तो वाढला. त्यासाठी सुप्रस्थापित कायदे किंवा न्यायव्यवस्था ही सुद्धा महाजनपदांच्या कालखंडामध्ये अस्तित्वात होती. विनिमय जो होता तोही थोड्या प्रमाणात होता, पण मोठ्या प्रमाणात चलनाचा वापर या कालखंडापासून सुरुवात झाली. तसेच लेखनकला, जे आपण म्हटलं की लेखनकला अवगत नव्हती, तर हळूहळू लेखनकलेचा सुद्धा या कालखंडापासून विकास होत गेलेला आहे. ठीक आहे. तसेच आपल्याला काय सापडते या कालखंडाचा पुरातत्वीय पुरावा, तर मातीची भांडी जी आहेत या कालखंडामधली, ती आपल्याला अनेक ठिकाणी सापडलेली आहेत. आपण त्यांचा जो भौगोलिक विस्तार बघू, ज्या ठिकाणी आपल्याला महाजनपदांचा पुरावा सापडलेला आहे, त्या ठिकाणी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी मातीची भांडी सुद्धा सापडलेली आहेत. आपण नाण्यांचा उल्लेख केला. नाणी जी आहेत ती चांदी आणि तांब्याची बनवलेली असत. त्यांना आहत नाणी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आणि या नाण्यांचा उल्लेख प्राचीन भारतीय साहित्यात कारशापण आणि पण असा केला गेलेला आहे. नीट लक्षात ठेवा, ही निष्क आणि शतमान ही संकल्पना जी आहे ती वैदिक किंवा उत्तर वैदिक कालखंडामध्ये जी नाणी सापडलेली आहेत त्याच्यासाठी वापरलेली आहे. पण ही जेव्हा आपण महाजनपदांचा कालखंड बघतोय, महाजनपदांच्या कालखंडामध्ये जी आपल्याला नाणी सापडतात त्याचा उल्लेख आहत नाणी केलेला आहे. आणि आहत नाण्यांचा अजून वेगवेगळ्या साहित्यामध्ये जो उल्लेख येतो त्याला कारशापण आणि पण असा केला गेलेला आहे. त्यामुळे हे जे 2-3 शब्द आहेत ते नीट लक्षात ठेवा. आणि ही जी आहत नाणी होती त्याच्यावरती कोणत्या राजाचं वगैरे चित्र नव्हतं. तर ती फक्त काय केलेली असायची, आणि त्याच्यावरती ठसा उमटवलेला असायचा. त्याच्यावरती झाडं असायची किंवा पानं, फुलं, विविध पक्षी म्हणू आपण त्याला किंवा प्राणी असतील, अशा पद्धतीची जी नाणी आहेत, की खूप जास्ती आपण सिंधू संस्कृतीमध्ये जशी हे बघितले होते, त्यांच्या मुद्रा तेवढ्या वैशिष्ट्यपूर्ण नाहीये. फक्त ठोकून एखादं चिन्ह असेल किंवा एखादा पशु, पक्षी, झाड वगैरे अशा पद्धतीची ही नाणी आपल्याला या कालखंडामध्ये सापडतात, ज्याला आहत नाणी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर हे सगळी झाली या कालखंडाची वैशिष्ट्य. आता हे जे कालखंड आपण बघणार आहोत, की ज्याला आपण महाजनपदे म्हणतो, जी महाजनपद आहेत त्यावेळेला जी व्यवस्था होती, या कालखंडामध्ये राजा या पदाला खूप महत्व आलेलं आहे. बरीचशी महाजनपद अशी आहेत की जिथं राजसत्ताक पद्धती होती. आणि जेव्हा राजा आहे त्यावेळी त्याची राजधानी असेल, त्या राजधानीच्या जे शहर असेल त्या शहराभोवती अशा पद्धतीनं एक किल्ला बांधला जायचा. तुम्ही ते बघू शकता. हे बुरुज आहे, हा जो दिसतोय तो उभा. आणि ही त्याची भिंत आहे. ठीक आहे. ही जी आहे ती भिंत आहे. तर अशा पद्धतीची एक तटबंदीयुक्त राजधान्या आपल्याला या महाजनपदांच्या कालखंडामध्ये बघायला भेटतात. तुम्ही हे जे पिक्चर पाहताय, हा जो फोटो पाहताय तो कौशांबी येथील आहे. ठीक आहे. आता आपण बघू की ऍक्च्युअल महाजनपदे नेमकी कुठे होती. तुम्ही हे बघू शकता की ह्या मॅपमध्ये जे दिसत आहेत आपल्याला, अगदी भारताच्या वायव्येकडचा प्रदेश असेल कंबोज, गांधार, इथे पासून हा जो पश्चिम बंगालचा प्रदेश आहे, बिहार, पश्चिम बंगाल, ह्या एवढ्या सगळ्या भौगोलिक प्रदेशामध्ये 16 महाजनपदं आपल्याला आढळतात. आता तुम्हाला लक्षात ही सगळी महाजनपदं ठेवावी लागतील, कारण की आयोगाने याच्या अगोदर या महाजनपदांवरती क्वेश्चन विचारलेले आहेत. अगदी क्वेश्चन असे विचारलेले आहेत की त्यांनी 4 जोड्या लावांचा क्वेश्चन दिलेला आहे, की वृज्जी, अंग, मगध आणि मल्ल ही महाजनपदं नेमकी आत्ताच्या आधुनिक भारताच्या मॅपमध्ये नेमकी कुठे आहेत, किंवा हा मल्ल आहे तो नेमका उत्तरेकडे आहे, दक्षिणेकडे आहे, दक्षिण युपी मध्ये आहे, वृज्जी नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, अंग नेमकं बिहारच्या कोणत्या पूर्वेकडे येतं का पश्चिमेकडे येतं, अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारलेले आहेत. म्हणजे तुम्हाला हा जो 16 महाजनपद आहेत ती फक्त त्यांची नावच लक्षात ठेवायची नाहीये, तर आधुनिक भारताच्या जे मॅप आहे त्या मॅपमध्ये नेमकं त्यांचं स्थान कुठे आहे आजच्या राज्यांच्या परिस्थितीला अनुसरून, हे सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे. तर तुम्ही पहिले हे सगळं व्यवस्थित व्हिडिओ इथे पॉज करून पाहून घ्या, की हे जी सगळी 16 महाजनपद आहेत ती नेमकी तुम्ही एक अंदाज घेतला तर लक्षात येईल की तुमच्या ह्या एवढ्याच भागामध्ये जरा जास्त दिसत आहेत. ठीक आहे. एक आहे ती या साईडला, आणि अगदी सगळ्यात शेवटी दक्षिणेकडे एकही महाजनपद नाहीये. ठीक आहे. हा जो भाग आहे खाली, आपण ज्याला म्हणतो की तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, या साईडला एकही महाजनपद नाहीये. सगळी जी महाजनपद आहेत ती
जवळपास जास्तीत जास्त मॅक्सिमम महाजनपद आपल्याला युपी मध्ये सापडतात. त्याच्यानंतर हा झाला युपीचा प्रदेश, हा झाला बिहार. या बिहारमध्ये, तसेच मध्य प्रदेशमध्ये, अगेन आपल्याला हे राजस्थानमध्ये सापडते. हरियाणा, दिल्लीचा जो भाग आहे तिथे, आणि वरती काश्मीरचा थोडा प्रदेश आणि अफगाणिस्तान वगैरे हा जो प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये आपल्याला महाजनपद सापडतात. अशमक हे एकमेव असं महाजनपद आहे की जे दक्षिणेकडे आहे आणि महाराष्ट्राचा, आधुनिक महाराष्ट्राचा प्रदेश जो आहे तो त्या अशमक महाजनपदामध्ये येतो. ठीक आहे. आता आपण त्या महाजनपदांच्या राजधान्या बघू कुठे येतात. हे बघा, पहिलं मी तुम्हाला हे सांगते की हे जी महाजनपद आहेत ती तुम्हाला व्यवस्थित त्यांच्या नावानुसार पाठ करायचे आहेत. फक्त तुम्ही आता हा व्हिडिओ पॉज करून इथेही राजधान्यांची नावं आणि आधुनिक स्थान एकदा वाचून घ्या. नंतर आपण डिरेक्टली मॅपवरती जाऊन, मॅपवरती तुम्हाला मी एक आयडिया देते की नेमकं तुम्ही लक्षात कसं ठेवायचं किंवा इझी होईल तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे. तुम्ही हे जेव्हा लेक्चर संपेल त्याच्यानंतर तुम्हाला रिवाइज करण्यासाठी वगैरे हे हे जे आम्ही चार्ट दिलेला आहे त्या चार्टचा वापर करू शकता. तर थोडक्यात आपण बघू की महाजनपदांची नावं कोणती होती. तर अंग हे एक महाजनपद होतं की जे आधुनिक स्थान आहे त्याचं मुंगेर आणि बागलपूर, जे की बिहारमध्ये येतं. त्याच्यानंतर मगध हे सुद्धा, त्याची राजधानी गिरिव्रज राजगृह, नंतरच्या काळामध्ये पाटलीपुत्र ही राजधानी होती. हे सुद्धा त्याचं आधुनिक स्थान आहे गया, पटना, की जे बिहारमध्ये आहे. वृज्जी किंवा वज्जी हे जे महाजनपद आहे ते, त्याची राजधानी वैशाली होती आणि त्याचं आधुनिक स्थान ही बिहारमध्ये येतं. म्हणजे हे तिन्ही जी महाजनपद आहेत ती आत्ताच्या बिहार या राज्यांमध्ये आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढे बघू, काशी हे एक महाजनपद होतं की जे सध्याचं बनारस किंवा वाराणसी असं म्हणतात त्या शहराला, त्या ठिकाणी आहे. मल्ल किंवा ज्याला मालव हे महाजनपद ते उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यात येतं. वत्स हे अलाहाबाद जवळील कोसम येथे आहे. कोसल हे एक महाजनपद आहे ते पूर्व युपी मध्ये आहे. चूरसेन हे महाजनपद पश्चिम युपी मध्ये आहे. तसेच पांचाल हे महाजनपद उत्तर प्रदेशचा पश्चिमेकडचा भाग आणि जो रोहिलखंडाचा भाग येतो त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. म्हणजे ही 3 जी आहेत वरची ती बिहारमध्ये आहेत आणि त्याच्यानंतर ही जी खाली 6 महाजनपद आहेत ती कशामध्ये आहेत तर उत्तर प्रदेशमध्ये आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर कुरु हे महाजनपद सध्याचा त्याचा भाग मेरठ आणि आग्नेय हरियाणाचा येतो. मत्स्य हे महाजनपद सध्याचा राजस्थानमधलं जयपूर या जिल्ह्यातलं बैराट हे ठिकाण आहे तिथे. चेदी हे बुंदेलखंड आणि त्याच्या आसपासचा प्रदेश म्हणजे युपीचा थोडा प्रदेश आणि मध्य प्रदेशचा थोडा प्रदेश या चेदीमध्ये येतो. अवंती हे महाजनपद मध्य प्रदेशमधलं माळवा, निमाड आणि त्या लगतचा प्रदेश या ठिकाणी आहे. गांधार ज्याची राजधानी तक्षशिला आहे ते काश्मीर आणि अफगाणिस्तान यांच्यामधला जो प्रदेश आहे तिथे ह्या गांधारचा विस्तार झाला होता. कंबोज हे महाजनपद सध्याचं जम्मू काश्मीर हे जे ठिकाण आहे तिथे राजौरी हा एक जिल्हा आहे, एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी आहे. अशमक हे महाजनपद सध्याचे महाराष्ट्रामध्ये येतं जे की गोदावरी नदीकाठी आहे. ठीक आहे. तर तुम्ही लक्षात कसं ठेवाल, आता तुम्ही ह्या मॅपमध्ये असं लक्षात ठेवा की सगळ्यात जास्त ह्या 16 महाजनपदापैकी सर्वात जास्त म्हणजे 6 महाजनपद जी आहेत ती युपी मध्ये सापडलेली आहेत. त्याच्यानंतर 3 महाजनपद बिहारमध्ये सापडलेली आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये 2 महाजनपद सापडलेली आहेत. हरियाणामध्ये 1 आहे, हरियाणा दिल्लीचा भाग त्याच्यामध्ये 1 आहे. राजस्थानमध्ये 1 महाजनपद सापडलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये 1 आहे आणि हे जे उत्तरेकडचा किंवा भारताच्या मॅपच्या वायव्येकडचा जो भारताचा भाग आहे त्या ठिकाणी 2 महाजनपद आहेत, गांधार आणि कंबोज. तर तुम्हाला लक्षात ठेवायला अशा पद्धतीने जर तुम्ही त्याचं सेग्रिगेशन करत असाल तर इझी जाईल. तर पहिले आपण युपी मधली जी आहेत महाजनपद ती फक्त पाहून घेऊ एकदा. ठीक आहे. सॉरी, बघा हे अशा पद्धतीने हा जो एवढा प्रदेश आहे की जो सध्याच्या युपी मध्ये येतो, हा नाहीये खालचा इथेपर्यंत, हा जो आहे हा जो सगळा प्रदेश आहे तो सध्याच्या युपी मध्ये येतो. तर याच्यामध्ये कोणती कोणती महाजनपद दिसत आहेत तुम्हाला? शूरसेन आहे, पांचाल, कोसल, मल्ल आणि काशी ही महाजनपद युपी मध्ये येतात. ठीक आहे.
आता काशी तर तुमच्या लक्षात राहील. काशी, वाराणसी, बनारस हे यूपीमध्ये आहे ठिकाण. त्याच्यानंतर मल्ल हे जे महाजनपद आहे, ते जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर बाकीचे 2 आहेत ते रिलेट करा. पांचाल आणि कोसल. आता कोसल तुम्हाला माहिती असेल की कौशल किंवा कोसल जिथे रामाचा जन्म झाला तेही कुठे आहे ठिकाण, तर यूपीमध्ये आहे. पांचाल हेही एक महाभारतात मधलं ठिकाण आहे, तर ते सुद्धा कुठे येतं? यूपीमध्ये येतं. त्याच्यानंतर ऍडिशन तुम्हाला फक्त वत्स, मल्ल आणि शूरसेन यांची करायची आहे, जे की यूपीमध्ये येतात. ठीक आहे. ह्या यूपी मधल्या महाजनपदांच्या नंतर ही जी 3 महाजनपद आहेत जे की बिहारमध्ये येतात, त्यातलं सगळ्यात महत्वाचं की जे नंतर सर्वात प्रभावी ठरलं किंवा प्रबळ झालं ते महाजनपद म्हणजे मगध, अंग आणि वज्जी. ही महाजनपदं ही बिहारमध्ये येतात. मगध, अंग आणि वृज्जी किंवा वज्जी. ठीक आहे. ही चेदी आणि अवंती ही महाजनपदं सध्याच्या एमपी या राज्यामध्ये येतात. ठीक आहे. अशमक जे आहे ते सध्याच्या महाराष्ट्रामध्ये येतं. अगेन हे जे मत्स्य आहे महाजनपद ते सध्याचं राजस्थानचा जो भाग आहे जयपूर जिल्ह्यातला त्या ठिकाणी मत्स्य. दिल्लीच्या जवळ हे आधुनिक शहर आहे दिल्ली, हे कोणतं महाजनपद नाहीये. तर दिल्लीच्या जवळ हे जे कुरू आहे ते यूपीचा थोडा मेरठचा भाग आणि हरियाणाचा थोडा भाग याच्यामध्ये हे महाजनपद आहे. आणि हे कंबोज जे की थोडं काश्मीरमध्ये आणि थोडं काश्मीरच्या बाहेर म्हणजे अफगाणिस्तान आणि गांधार या ठिकाणी. ठीक आहे. थोडं जर असं तुम्ही मॅपचा वापर करून ही महाजनपदं एक दोनदा लक्षात ठेवलीत, वाचली किंवा थोडं ट्राय केला रिवाइज करायचा, तर तुमच्या नक्कीच लक्षात राहतील. कारण की याच्यावरती नक्की 100% क्वेश्चन येणार आहे. कारण की तुमचं जे 11वीचं न्यू बुक आहे त्याच्यामध्ये त्या महाजनपदांबद्दल अतिशय विस्ताराने माहिती दिलेली आहे. त्यामुळं असं अपेक्षित आहे की आयोग यावर्षीच्या प्रिलिम्समध्ये नक्की महाजनपदांवरती क्वेश्चन विचारेल. ठीक आहे. तर आता आपण महाजनपदं जी पाहिली, त्यांच्या राजधान्या कोणत्या होत्या आणि त्यांच्यामध्ये महत्वाचे राजे कोणते होते ते बघूयात. अंग हे महाजनपद जे की या ठिकाणी आहे बिहारमध्ये. आता बिहारचा कोणता भाग येतो तोही लक्षात ठेवा. अंग हे बिहारच्या पूर्वेकडच्या भागामध्ये आहे. तसेच मगध हे कुठे आहे तर बिहारच्या दक्षिणेकडे आहे आणि वृज्जी जे आहे ते बिहारच्या उत्तरेकडे आहे. ठीक आहे. कारण की असे क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहेत. आता हे जे अंग आहे ते तुम्ही बघू शकता की इथं समुद्राच्या भागाला थोडं जवळ आहे, त्यामुळे हे सागरी व्यापाराचं एक केंद्र होतं. आणि हे बिंबिसार हा जो की मगधचा एक राजा होता, त्या बिंबिसारनी मगधामध्ये विलीन केलं, म्हणजे ते जिंकून घेतलं. अंग हे जे महाजनपद आहे ते. त्याच्यानंतर मगध बघू आपण. मगधची राजधानी जी आहे ती गिरिव्रज होती सुरुवातीला, नंतर ती राजगृह या ठिकाणी झाली आणि नंतर पाटलीपुत्र या ठिकाणी तिचं स्थानांतर करण्यात आलं. ती नेमकं कोणत्या कोणत्या राजांच्या कालखंडामध्ये केलं किंवा कोणी केलं ते आपल्याला जेव्हा आपण मगध साम्राज्य बघणार आहे तेव्हा आपण ते पाहू. ठीक आहे. त्याची सुरुवातीची राजधानी गिरिव्रज होती आणि गिरिव्रज जे आहे ते 5 टेकड्यांनी वेढलेलं असल्यामुळं शत्रूसाठी अतिशय दुर्गम होतं किंवा शत्रूला त्याच्यावरती लढाई करून जिंकून घेणं हे खूप अवघड होतं. आता हे जे मगध आहे त्याचा थोडक्यात आपण बघू की नेमके राजे कोणते होते. मगधमध्ये वेगवेगळ्या घराण्यांचे राजे येऊन गेलेले आहेत. त्यातले पहिलं घराणं होतं हरियांक घराणे. हरियांक घराण्याचे राजे जे होते ते म्हणजे बिंबिसार, अजातशत्रू. त्याच्यानंतर दुसरं घराणे आलं ते म्हणजे चिचुनाग घराणे. त्याच्यानंतर या घराण्याच्या नंतर पुढचं घराणं जे आलं ते म्हणजे नंद घराणे आणि नंदांच्या नंतर जे आले ते म्हणजे मौर्य. ठीक आहे. या अशा पद्धतीनं वेगवेगळ्या घराण्यांच्या सत्ता त्या मगध महाजनपदावरती होत्या. तर पहिला जो महाजनपद आहे म्हणजे पहिला जो राजा होता तो बिंबिसार. बिंबिसारच्या अगोदर एक होता महापद्म की ज्यांना हरियांक घराण्याचं त्यांनी स्थापना केली होती. पण त्यांच्यातला प्रबळ जो राजा होता तो बिंबिसार, ज्यांनी अतिशय साम्राज्यवादी धोरण होतं त्याचं आणि वेगवेगळी जी छोटी छोटी महाजनपदं त्याच्या आजूबाजूला होती ती सगळी त्याने त्याच्या अ, साम्राज्यामध्ये विलीन करून घेतली आणि इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापर्यंत मगध ही अतिशय प्रबळ राज्य ठरलं होतं. मौर्य साम्राज्य ज्याला म्हणतो आपण. त्यांचा पूर्ण हा जो विस्तार आहे सुरुवातीला बघू शकता फक्त एवढ्या भागावरती होता. पण बिंबिसार, त्याच्यानंतर अजातशत्रू, त्याच्यानंतर जे येऊन गेले बिंदुसार असेल किंवा नंतर अशोक वगैरे या सगळ्या राजांनी त्यांचा साम्राज्याचा विस्तार जवळपास
या पूर्ण भारताच्या भागावरती अगदी दक्षिणेकडे सुद्धा खालीपर्यंत हा विस्तार त्यांनी केला होता. अगदी इथपर्यंत त्यांच्या साम्राज्याचा विस्तार होता. ठीक आहे. तर तुम्ही आता फक्त इतकं लक्षात ठेवा की हर्यांक घराणे हे मगधमधलं पहिलं घराणं होतं. त्याच्यानंतर शिशुनाग घराणे, नंद घराणे आणि मौर्य घराणे. हर्यांक घराण्याचा राजा होता बिंबिसार, की जो गौतम बुद्धांचा समकालीन होता. या कालखंडामध्ये आपण नंतर बघणार आहे की वेगवेगळे धर्म निर्माण होत होते आणि त्यातल्या 2 धर्म महत्वाचे ते म्हणजे बौद्ध आणि जैन धर्म. तर बौद्ध धर्माची निर्माती म्हणजे गौतम बुद्ध यांच्या कालखंडामध्ये जो राजा होता तो म्हणजे बिंबिसार. आणि याच्या कालखंडामध्येच विस्तारवादी धोरण सुरू झाले. आता विस्तारवादी धोरण म्हणजे तुम्हाला समजलं असेल की स्वतःचं साम्राज्य वाढवणे आणि वेगवेगळी जी महाजनपद आहेत ती जिंकून घेणे. ठीक आहे. याच्यानंतर जे महाजनपद महत्वाचं आहे ते म्हणजे वृज्जी किंवा भज्जी. आता आपण पाहिलं मगाशी की हे महाजनपद कुठे होतं तर बिहारच्या उत्तरेकडे होते. ठीक आहे. तुम्ही बघू शकता आपण ह्या महाजनपदाबद्दल आता सध्या माहिती घेत आहोत. हा जो महाजनपद होतं ते महाजनपद म्हणजे 8 कुळांचा संघ होता. ठीक आहे. म्हणजे कोण एक राजा नव्हता तर 8 कुळं जी आहेत ती या महाजनपदामध्ये एकत्र येऊन त्यांनी एक गणराज्य स्थापन केलं होतं. म्हणजे हे काय होतं तर राजसत्ता होती का इथे तर नाही, गणराज्य होतं. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण या दोन्हीमधला फरक पाहिला होता की गणराज्य पद्धती नेमकी काय आहे आणि राजसत्ताक पद्धतीमध्ये काय असतं नेमकं. ठीक आहे. तर हा जो हे जे महाजनपद आहे ते 8 कुळांचा संघ होता आणि त्याच्यामधली महत्वाची कुळं कोणती होती तर विदेह, लिच्छवी, वज्जी, शाक्य आणि ज्ञातृक ही त्यातली महत्वाची कुळं होती. आणि एकपन्न ही जातक कथा आहे त्या कथेनुसार हे जे महाजनपद होतं त्यांची जी राजधानी होती वैशाली तिच्या नगराभोवती 3 कोट होते आणि या नगराला 3 प्रवेशद्वार आणि बुरुज होते आणि अजातशत्रू हा जो बिंबिसारचा मुलगा आहे त्यांनी हे राज्य मगधामध्ये विलीन केलं. तर तुम्हाला हे महाजनपद महत्वाचं आहे लक्षात ठेवावं लागेल कारण की तुम्ही हे पाहू शकता की इथं जे 2 कुळांचं नाव दिलेलं आहे शाक्य आणि ज्ञातृ ह्या 2 कुळांमधूनच जैन आणि बौद्ध धर्म जो आहे त्यांचे आपल्याला वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध हे जे आहेत ते ह्या 2 कुळांमधले होते. शाक्य कुळामधले होते गौतम बुद्ध आणि ज्ञातृ कुळामधले होते कोण तर वर्धमान महावीर. ठीक आहे. त्यामुळे वृज्जी हा जो हे जे महाजनपद आहे ते तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवा की 2 महत्वाचे धर्म त्यांचा उगम कुठे झाला तर वृज्जी महाजन संघामध्ये गणराज्यामध्ये किंवा महाजनपदामध्ये झालेला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये लक्षात काय ठेवाल की वृज्जीची राजधानी कुठे होती तर वैशाली आणि अजातशत्रूने मगधामध्ये तिला विलीन करून घेतलं. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं आता आपण हे जे 3 पाहिले कोणते पाहिले आपण अंग, मगध आणि वृज्जी हे तिन्हीही कुठले होते तर बिहारमधले आणि आपण हे पाहिलं की मगध याचे जे राजे होते त्यांनी विस्तारवादी धोरण चालू केलं त्यामुळं अंग आणि वृज्जी हे दोन्ही पण कशामध्ये समाविष्ट झाले होते तर मगधामध्ये समाविष्ट झाले. आता हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काशी ही जशी राजधानी आहे बनारस किंवा वाराणसी. बनारस म्हणजेच वाराणसी. ठीक आहे. तर काशी हे जे महाजनपद आहे ते सुरुवातीच्या कालखंडामध्ये खूप बलशाली होतं. ठीक आहे. पण नंतर नंतर आपण पाहू की जेव्हा मगध साम्राज्य मोठं होत गेलं तेव्हा काशी हे जे महाजनपद आहे ते काय झालं होतं त्याची जे प्रबळ राजसत्ता होती ती हळूहळू खिळखिळ होत गेली आणि ते मगधामध्येच विलीन झालं. ठीक आहे. तर काशी महाजनपद याच्याबद्दल ऍडिशनल माहिती ही लक्षात ठेवा की काशी महाजनपद अतिशय महत्वाकांक्षी असून त्यांच्यापैकी अनेकांना सब्बराजू नाम अग्गराजा बनण्याची इच्छा होती. तर सब्बराजू नाम अग्गराजा म्हणजे काय तर सर्व राज्यांमधील प्रमुख राजा बनण्याची इच्छा ही काशी महाजनपदांच्या राजांना होती. असा उल्लेख कशामध्ये येतो तर जातक कथांमध्ये येतो. ठीक आहे. तर महावग्ग या ग्रंथामध्ये काशीच्या राजाने कोसलचा पराभव करून ते काशी महाजनपदामध्ये विलीन केल्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे काय हे जे महाजनपद आहे त्यांच्या आपापसामध्ये अंतर्गत खूप लढाया होत आणि ते काय करत होते तर मोठ्या प्रदेशावरती त्यांची सत्ता असावी या दृष्टिकोनातून वेगवेगळी महाजनपदं स्वतःच्या राज्यामध्ये समाविष्ट करून घेत होते. तर काशी हे महाजनपद जे आहे ते मगधचा राजा जो होता अजातशत्रू की बिंबिसारचा मुलगा त्यांनी हे मगधामध्ये विलीन करून घेतलं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं जे बघणार आहोत आपण ते मल्ल. आपण आता हे बघितले बघा मगध पाहिलं, अंग, वृज्जी, काशी आणि आपण आता मल्ल बघतोय.
ठीक आहे. तर मल्ल जे आहे ते सुद्धा तुम्हाला या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आहे. कारण की गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण हे मल्ल या महाजनपदामध्ये झालं आणि ते कुठे झालं तर कुशीनार किंवा कुशीनगर, ज्याचं आधुनिक नाव कासी आहे किंवा कुशीनगर असंही म्हणतात त्याला, येथे झालं होतं. आणि ते मल्ल या महाजनपदाची राजधानी जी आहे ती कुठे होती तर कुशीनार किंवा कुशीनगर या ठिकाणी. तर परिनिर्वाण चैत्य ताम्रपट इति असा अभिलेख आपल्याला हे जे ज्या ठिकाणी गौतम बुद्धांचं परिनिर्वाण झालं त्या ठिकाणी भेटतो, की जो ताम्रपट आहे. महापरिनिर्वाण जिथे झालं त्या ठिकाणी एक स्तूप बांधला होता. त्या स्तूपाजवळ आपल्याला अशा पद्धतीचा एक अभिलेख भेटतो. ठीक आहे. आता हे जे मल्ल महाजनपद आहे ते उत्तर वैदिक काळामध्ये कसं होतं तर राजसत्ताक होतं. पण हळूहळू ते कसं झालं तर गणराज्यामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. आपण पाहिलं की वृज्जी हे सुद्धा एक गणराज्य होतं आणि मल्ल हे सुद्धा काय होतं एक गणराज्य होतं. तर ह्याच्यामधली महत्वाची शहरे कोणती होती तर पावा आणि भोगनगर ही महत्वाची शहरे ह्या मल्ल ह्या गणराज्यामध्ये होती. तर जैन ग्रंथ याच्यामधलं एक वर्णन आहे की अजातशत्रूची लढण्यासाठी मल्ल, लिच्छवी आणि काशी कोसल प्रदेशातील 18 गणराज्य एकत्र येऊन एक संघ स्थापन केला होता. म्हणजे अजातशत्रूच्या विस्तारवादी धोरणाला विरोध म्हणून हे जे मल्ल गणराज्य आहे, मल्ल आणि लिच्छवी म्हणजे कोणतं तर वृज्जी या ज्या गणराज्यामध्ये 8 जे कुलं होते त्यातलं एक कोणतं तर होतं तर लिच्छवी आणि काशी कोसल या सगळ्या प्रदेशामधली जी वेगवेगळी गणराज्य होती अशी 18 गणराज्य एकत्र येऊन त्यांनी या अजातशत्रूची लढण्यासाठी एक संघ स्थापन केला होता. पण काय झालं की इसवी सनाच्या 3ऱ्या शतकापर्यंत मल्ल महाजनपद मौर्य साम्राज्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे. आता मौर्य साम्राज्य म्हणजे कुठलं मगधमध्ये जे आहे तेच. म्हणजे काय झालं तर मगधनी हा जो पूर्ण प्रदेश आहे तो काय केला होता आपल्या महाजनपद किंवा आपल्या साम्राज्यामध्ये समाविष्ट करून घेतला होता. ठीक आहे. याच्यानंतर आपण वंश एक महाजनपद आहे त्याला वत्स असंही म्हणतात. इथे बघू शकता तुम्ही यूपीचाच भाग येतो हा या ठिकाणी. तर ह्याबद्दल जास्ती माहिती आपल्याला खूप डिटेलमध्ये नाही पाहिजे. तर हे जे वंश किंवा वत्स हे महाजनपद आहे त्याच्याबद्दल ही माहिती तुमच्या 11वीच्या बुकमध्ये दिलेली आहे की पुराणांमधील परंपरेनुसार गंगेला आलेल्या महापुरामुळे हस्तिनापूर उद्ध्वस्त झाले आणि पांडवांचा वंशज निशक्षू या राजाने त्याची राजधानी कौशांबी येथे हलवली. अशा पद्धतीची एक माहिती दिलेली आहे. म्हणजे तुम्ही लक्षात हे ठेवा की वंश किंवा वत्स या महाजनपदाची राजधानी जी आहे ती कौशांबी येथे होती. एवढं जरी तुम्ही ह्या महाजनपदाबद्दल लक्षात ठेवलं तरीही खूप आहे. त्याच्यानंतर पुढचं महाजनपद आहे ते म्हणजे कोसल, जे की सध्याच्या उत्तर प्रदेश आणि नेपाळमधले लुंबिनी हे जे ठिकाण आहे या 2 ठिकाणांमध्ये त्याचा विस्तार झालेला होता. त्याचा एक राजा होता महत्वाचा तो म्हणजे प्रसेनजीत. त्याचा आणि अजातशत्रू यांच्या वारंवार लढाया झालेल्या आहेत आणि त्यांच्यातल्या लढाया अतिशय महत्वाच्या होत्या कारण की बहुतेक ठिकाणी आपल्याला त्यांच्याबद्दल उल्लेख मिळतो. तर हा जो राजा होता प्रसेनजीत त्याचं पाली भाषेतलं जे रूप आहे किंवा प्रसेनजीत या शब्दाचा उच्चार पाली भाषेमध्ये पस पसे नदी अशा पद्धतीने केला जातो की जो गौतम बुद्धांचा कोण होता अनुयायी होता. पण अजातशत्रूने काय केलं तर मगधामध्ये हे कोसल हे राज्य जे आहे किंवा महाजनपद आहे ते सुद्धा मगधामध्ये विलीन केलं. म्हणजे तुम्ही पाहू शकता की अजातशत्रूने जवळपास हे अंग, वृज्जी, काशी, मल्ल आणि हे कोसल याचा राजा कोणता प्रसेनजीत हे सगळे इथपर्यंत जी महाजनपद आहेत ती स्वतःच्या राज्यामध्ये विलीन करून घेतलेली आहेत. आणि अजातशत्रू सुद्धा कोण होता तर गौतम बुद्धांचा समकालीन होता. आपण पाहिलं की बिंबिसार हा राजा सुद्धा कोण होता तर गौतम बुद्धांचा समकालीन होता. आता पुढचं महाजनपद आहे शूरसेन, जे की यमुना नदीच्या काठावरती आहे. आणि हे जे ग्रीक इतिहासकार आहेत त्यांनी त्याचा उल्लेख कसा केलेला आहे शूरसेनचा तर शूरसेनोय अशा पद्धतीनं शूरसेन या महाजनपदाचा उल्लेख ग्रीक इतिहासकारांनी केलेला आहे शूरसेनोय. आणि मथुरा ही जी की शूरसेन या महाजनपदाची राजधानी होती तिचा उल्लेख मेथोरा अशा पद्धतीने केला गेलेला आहे. पुढे हे साम्राज्य सुद्धा त्याच्यामध्ये विलीन झालं तर मौर्य साम्राज्यामध्ये विलीन झालं. याच्यानंतर महाजनपद जे येतं ते म्हणजे पांचाल. या पांचालचे 2 भाग होते, उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल. आणि या 2 भागांच्या 2 वेगवेगळ्या राजधान्या होत्या. उत्तर पांचाल ह्या महाजनपदाची राजधानी होती अहिच्छत्र आणि दक्षिण पांचालची होती कांपिल्य.
तर सध्या अहिच्छत्र हे ठिकाण कुठे आहे? तर उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील रामनगर जवळ ही अहिच्छत्र हे ठिकाण आहे. आणि कांपिल्य किंवा कांपिल ही जी राजधानी आहे ती सध्याच्या फारुखाबाद जिल्ह्यातील जे कांपिल हे ठिकाण आहे त्या ठिकाणी आहे. आता ह्या जे 2 भाग आहेत पांचाल या महाजनपदाचे, त्यांच्यामध्ये एक नैसर्गिक सीमा होती ती म्हणजे भागीरथी नदी. म्हणजे भागीरथी नदीच्या वरचा भाग उत्तर पांचाल आणि खालचा भाग दक्षिण पांचाल. आणि उत्तर पांचालच्या प्रदेशावरचे स्वामित्व मिळवण्यासाठी कुरु आणि पांचाल या महाजनपदामध्ये काय होत सतत लढाया होत. हे सुद्धा महाजनपद सुरुवातीला राजसत्ताक होते, पण नंतर त्याचं रूपांतर कशामध्ये झालं तर संघराज्यामध्ये झालं. तुम्ही आता हे जे मी महत्वाची माहिती सांगते की पहिल्यांदा एखादं महाजनपद कसं होतं, राजसत्ताक होतं का संघराज्य होतं हे लक्षात ठेवा. आपण आतापर्यंत 2 पाहिले की पांचाल हे सुद्धा कसं होतं, सुरुवातीला राजसत्ताक होतं, नंतर संघराज्यामध्ये रूपांतरित झालं. आणि मल्ल हे जे आहे ते सुरुवातीच्या कालखंडामध्ये राजसत्ताक होतं, नंतर कसं झालं तर गणराज्यामध्ये रूपांतरित झालं. आयोग अशा बीटवरती नक्की प्रश्न विचारू शकतो, तर तुम्ही हे नीट लक्षात ठेवा. मल्ल आणि पांचाल हे दोन्ही सुरुवातीला राजसत्ताक होते, पण नंतर ते कशामध्ये रूपांतरित झाले तर गणराज्य किंवा संघराज्यामध्ये. आणि वृज्जी हे तर काय होतं, आपण पाहिलं की ते गणराज्यच होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर कुरु, इथे पाहू शकता तुम्ही हे ठिकाण. दिल्ली जवळचं जे इंद्रपद हे ठिकाण आहे त्या ठिकाणी प्राचीन इंद्रप्रस्थ नगर वसले होते, असं इतिहासकारांना त्यांनी त्याचे उत्खनन केलं त्याच्यानुसार समजतं. जातक कथांमधील जे उल्लेख आहेत त्या उल्लेखानुसार इंद्रप्रस्थाचे राजे युधिष्ठिर या गोत्राचे होते, अशा पद्धतीची एक माहिती तुमच्या नवीन बुकमध्ये दिलेली आहे. ऍक्च्युली ह्या बुकमध्ये थोडंफार खूप ऍडिशनल माहिती दिलेली आहे. ऍडिशनल म्हणजे जे तुम्हाला लिंक करायला खूप अवघड होईल, कारण की आता सगळ्याच गोष्टी अशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या म्हणलं तर अवघड आहे. पण तुम्ही त्यातल्या मेजर ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत तेवढ्या जरी लक्षात ठेवल्यात, कुरु हे महाजनपद कुठे होतं, त्याची राजधानी कुठे आहे, आणि ते सध्याच्या कोणत्या भागाच्या जवळ येतं, सध्याचा त्याचा कोणता भाग आहे, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. कारण खूप जास्त डेटा तुम्ही लक्षात ठेवायचा जर ट्राय करत असाल तर महत्वाच्या बीट आहेत त्या सुद्धा विसरू शकतात. त्यामुळे महत्वाचे बीट लक्षात ठेवा. इंद्रप्रस्थ ह्या नगराबद्दल ज्यांनी कोणी महाभारत पाहिलेलं आहे त्यांना माहिती असेल की इंद्रप्रस्थ ही जे शहर आहे ते पांडवांनी वसवलं होतं. आपण पाठीमागे पाहिलं होतं की कुरु ही जे जनपद आहे त्याची राजधानी हस्तिनापूर होती. नंतर त्यांनी हळूहळू काय केलं तर वरती जायला सुरुवात केली आणि नंतर मग इंद्रप्रस्थ ही राजधानी ती आहे कुरूंनी वसवलेली आहे. मत्स्य हे जे महाजनपद आहे की जे की सध्याच्या राजस्थानच्या भागामध्ये येतं. राजस्थानमधलं जयपूर या जिल्ह्यामध्ये बैराट हे ठिकाण आहे. त्या ठिकाणी आपल्याला याचे अवशेष मिळतात. हे सुद्धा मगधामध्ये विलीन झालेलं होतं नंतर. ठीक आहे. आणि बैराट या ठिकाणी सम्राट अशोकाचे शिलालेख सुद्धा सापडतात. हे असा पुरावा आहे की अशोकाने हे राज्य कदाचित जिंकून घेतलं असेल, आपण पुढे जाऊन पाहू. आणि त्या ठिकाणी अशोकाने शिलालेख सुद्धा स्थापन केले होते. कुठे सापडतात आपल्याला अशोकाचे शिलालेख तर बैराट या ठिकाणी, मत्स्य महाजनपदामध्ये बैराट हे ठिकाण आहे तिथे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं महाजनपद आहे ते म्हणजे चेदी. चेदी महाजनपद हे उत्तर प्रदेशातील बांदा शहराच्या परिसरात प्राचीन शुक्तमती नगर वसले होते, अशा पद्धतीचा एक पुरावा सापडलेला आहे की चेदी ह्या महाजनपदाची राजधानी आहे शुक्तमती किंवा तिला सुक्तिमती असं म्हटलेलं आहे. आणि हे सध्याचं कोणतं ठिकाण असेल तर उत्तर प्रदेशमधलं बांदा हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी प्राचीन शुक्तमती नगर वसलं असावं असं इतिहासकारांना वाटतं. ठीक आहे. हे झालं चेदी महाजनपद. पुढचं आहे ते म्हणजे अवंती. अवंती ह्या महाजनपदाचा विस्तार तुम्ही या मॅपमध्ये पाहू शकता की हा जो माळव्याचा प्रदेश आहे त्या ठिकाणी आहे. माळवा, निमाड आणि त्यालगतचा प्रदेश. त्याची राजधानी जी आहे त्या 2 आहेत, म्हणजे उत्तर अवंती आणि दक्षिण अवंती असे 2 त्याचे विभाग आहेत. तर उत्तर अवंती जी आहे त्याची राजधानी होती उज्जैनी, त्याचं आधुनिक नाव आहे त्याचं उज्जैन. आणि दक्षिण अवंती जी आहे तिची राजधानी आहे महिष्मती. सध्याचं जे मांधाता हे ठिकाण आहे ते म्हणजे महिष्मती, प्राचीन महिष्मती. त्याचा जिल्हा आहे तो खांडवा. ठीक आहे. अवंतीचा राजा एक होता की जो महत्वाचा आहे, त्याचं नाव होतं प्रद्योत, की जो गौतम बुद्धांचा समकालीन होता. आतापर्यंत आपण 3 राजे बघितले जे की गौतम बुद्धांचे समकालीन होते. एक होता पहिला बिंबिसार, त्याच्यानंतर अजातशत्रू,
अवंतीचा राजा प्रद्योत आणि प्रसेनजित हा जो आहे तो सुद्धा राजा जो होता तो सुद्धा काय होता तर गौतम बुद्धांचा समकालीन होता. प्रसेनजित हा जो आहे कोसलचा राजा तो. ठीक आहे. तर इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये अवंती राज्य जे आहे ते मगध साम्राज्यामध्ये विलीन झालं होतं. त्याच्यानंतर पुढचं जे महाजनपद आहे ते म्हणजे गांधार. गांधार ह्या महाजनपदाची राजधानी आहे तक्षशिला. तिचा विस्तार काश्मीर आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यानच्या प्रदेशामध्ये झालेला आहे. आणि ह्या महाजनपदामध्ये एक राजा होता, जसा उल्लेख असा केलेला आहे, पुप्पू साती किंवा पुष्कर सारीन हा राजा गौतम बुद्धांचा समकालीन होता. ठीक आहे. तर तुम्ही आता जर नोट्स काढत असाल तर तुम्ही ही बीट पटपट लिहून ठेवत चला की गौतम बुद्धांना समकालीन असणारे राजे कोणते कोणते होते ते. तर गांधार या महाजनपदामध्ये एक राजा होता पुप्पू साती किंवा पुष्कर सारीन. हा सुद्धा गौतम बुद्धांचा समकालीन होता आणि या राजाने बिंबिसार सोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. म्हणजे काय तर तो ह्या बिंबिसार बरोबर युद्ध वगैरे करत होता का तर नाही, त्याचे चांगले संबंध होते. कुणासोबत तर बिंबिसार या मगधच्या राजासोबत. तर इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत गांधार हे महाजनपद आहे ते पर्शियन सम्राट दारियुश याने जिंकून घेतलेले आहे. आपण पुढे पाहणार आहोत की पर्शियन आक्रमणं कशी झाली आणि त्यांनी भारताचा कोणता भाग काबीज केला होता. तर त्यापैकी एक राजा होता पर्शियन राजा दारियुश याने हे गांधार हे जे महाजनपद आहे ते त्याच्या साम्राज्यामध्ये विलीन करून घेतलं होतं. आणि याच्याबद्दल आपल्याला पुरावा कुठे भेटतो तर इराणमध्ये बेहिस्तून या ठिकाणी एक शिलालेख आहे जो की इसवी सन पूर्व 516 या कालखंडामधला आहे. आणि त्या ठिकाणी जो शिलालेख आपल्याला सापडलेला आहे त्या ठिकाणी गांधारचा उल्लेख पर्शियन साम्राज्याचा भाग म्हणून केलेला आहे. यावरून आपल्याला समजतं की पर्शियन जो सम्राट होता त्यांनी हे राज्य जिंकून घेतलेलं होतं. पुढचं महाजनपद जे आहे ते म्हणजे कंबोज. प्राचीन साहित्यामध्ये या महाजनपदाचा उल्लेख गांधारच्या जोडीने येतो, म्हणजे गांधार आणि कंबोज ह्या 2 महाजनपदांचा उल्लेख सारखा आलेला आहे. तर या ठिकाणची वैशिष्ट्य हे की उत्तम घोडे आणि घोड्यावर स्वार होऊन युद्ध करण्याचं कौशल्य याच्यासाठी जे कंबोज या ठिकाणी योद्धे होते ते प्रसिद्ध होते. सिकंदराचं ज्यावेळी आक्रमण झालं किंवा ज्याला आपण अलेक्झांडर म्हणतो, त्याने जेव्हा इसवी सन पूर्व 326 327 या कालखंडामध्ये जेव्हा भारतावरती आक्रमण केलं त्यावेळी कंबोज या महाजनपदाने काय केलं होतं तर प्रतिकार केला होता, त्याला विरोध केला होता. ग्रीक इतिहासकार जे आहेत त्यांनी उल्लेख केलेलं ऑस्पिसिओय किंवा अश्वायन हे कंबोज महाजनपदाचा भाग होते असं आपल्याला समजतं. आणि सम्राट अशोकाने त्याचे शिलालेख या ठिकाणी सुद्धा आपल्याला सापडतात. तर ते शिलालेखांमध्ये या कंबोज या महाजनपदाचा उल्लेख अराज असा केलेला आहे, म्हणजे राजा नसलेले, म्हणजेच काय होतं तर त्या ठिकाणी गणराज्य पद्धती होती ह्या कंबोज या ठिकाणी. आता पुढचा महाजनपद पाहायचंय आपल्याला ते म्हणजे अश्मक. अश्मक या महाजनपदाचं वैशिष्ट्य हे आहे की सगळ्यात दक्षिणेकडचं महाजनपद कोणतं असेल तर ते म्हणजे अश्मक आणि सध्याचा जो महाराष्ट्राचा भाग येतो त्या भागामध्ये हे महाजनपद वसलेलं होतं. दक्षिणेकडे असलेलं एकमेव महाजनपद आणि दक्षिणापद प्रदेशामध्येच येतं ते. बाकीचे सगळे कुठे होते तर बाकीचे 15 जे आहेत ते उत्तर भारतामध्ये आहेत. सुत्तनिपात हा जो बौद्ध ग्रंथ आहे त्याच्यामध्ये दक्षिणापथाचं वर्णन केलेलं आहे. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्येही पाहिलं की दक्षिणापथ हा नेमका मार्ग कोणता होता. तर हा दक्षिणापथ मार्ग एक व्यापारी मार्ग होता की जो श्रावस्तीपासून उज्जैनी महिष्मती या मार्गाने येऊन विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडे प्रतिष्ठानपर्यंत ही जी अश्मक हे जे महाजनपद आहे त्याची राजधानी होती प्रतिष्ठान, ह्यापर्यंत ह्या सगळ्या ठिकाणावरून येऊन एक दक्षिणापद नावाचा एक व्यापारी मार्ग होता. ही झाली दक्षिणापदाचे मार्ग. ठीक आहे. तर हे जे अश्मक महाजनपद आहे त्याचा उल्लेख आपल्याला महागोविंद हे जे बौद्ध ग्रंथ आहे, महागोविंद सुत्तांत या बौद्ध ग्रंथामध्ये सुद्धा येतो. त्या बौद्ध ग्रंथामध्ये काय उल्लेख आलेला आहे तर अस्सक राजा, अस्सक म्हणजेच अश्मक, त्याचं पाली भाषेतलं रूप आहे अश्मक, त्याचं पाली भाषेतलं रूप आहे अस्सक. त्या राजाचा राजा होता ब्रह्मदत्त असा उल्लेख आपल्याला महागोविंद सुत्तांत या ग्रंथामध्ये येतो. तसेच या राजाची राजधानी होती पोतन. तर हे जे पोतन आहे ते सध्याचं बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा हे ठिकाण आहे असं मानलं जातं. ठीक आहे. ही महत्वाची बीट आहे, नीट लक्षात ठेवा. तर पोतनला अजून वेगवेगळी नावं काय होती तर पोटली, पौडण्य
अशा पद्धतीची नावं होती. अशमकला समकालीन जी जनपदे होती ती कोणती होती तर विदर्भ, भोज, दंडक आणि कलिंग. ओरिसा सध्याचं जे ओरिसाचं ठिकाण आहे, या ठिकाणी कलिंग हे एक जनपद होतं. आपण जेव्हा अशोकाचं साम्राज्य पाहू त्यावेळी कलिंग त्याचं युद्ध पाहणार आहोत, त्यावेळी अजून डिटेलमध्ये पाहू आपण. तर हे जे आहे ते सगळे काय होते तर ह्या अशमक ह्या महाजनपदाला समकालीन होते. आणि हे जे अशमक महाजनपद आहे ते असं म्हणतात की काशी हे जे महाजनपद होतं त्याचं मांडलिक राज्य होतं. कोणतं तर अशमक हे. काशी हे जे महाजनपद होतं सुरुवातीला खूप प्रबळ होतं. आपण पाहिलं की त्याची राजधानी बनारस किंवा वाराणसी आणि तिचं मांडलिक कोणी पत्करलं होतं तर अशमक या महाजनपदाने घेतला असावा असा एक उल्लेख आपल्याला सापडतो. आणि हे जे आपण अशमकला समकालीन असलेली जनपदे पाहिली त्यांच्यापैकी विदर्भ, भोज आणि दंडक हे महाराष्ट्राचाच भाग होते. ठीक आहे. याच्या खेरीज आंध, शबर, पुलिंद, मुतीब ह्या जमातींची राज्य जी की गोदावरी आणि कृष्णा नद्यांच्या खोऱ्यात होती ती सुद्धा ह्या अशमकला समकालीन होती. ठीक आहे. तर जैन ग्रंथांमध्ये आपल्याला जो उल्लेख सापडतो त्याच्यानुसार जैन धर्माचे जे पहिले तीर्थकार आहेत ज्यांचं नाव आहे ऋषभदेव त्यांचा मुलगा बाहुबली यांना अशमक राज्य दिले होते आणि त्यांची राजधानी पोदनपूर ही होती असा एक उल्लेख आपल्याला जैन ग्रंथामध्ये आढळतो. जेव्हा आपण जैन धर्म पाहू त्यावेळेला आपण पाहणार आहोत की त्यांचे 24 तीर्थंकर होते. त्यापैकी पहिले तीर्थंकर जे होते ते होते ऋषभदेव आणि त्यांचा मुलगा होता बाहुबली. आणि त्या बाहुबलीला हे राज्य दिलं होतं अशमक राज्य. ठीक आहे. तर ह्या बाहुबली यांची मूर्ती सध्याचं जे श्रवणबेळगोळ हे ठिकाण आहे कर्नाटक राज्यामध्ये जे आहे ते त्याचा जिल्हा आहे तो हसन. या ठिकाणी बाहुबलीची मूर्ती आहे. अ, खूप मोठी आणि उंच मूर्ती आहे. तुम्ही सगळ्यांनी Google चा वापर करून पाहू शकता ती मूर्ती. तर बाहुबलींना सुद्धा केवळ ज्ञानप्राप्ती झाली होती. अशा पद्धतीचे सुद्धा उल्लेख जैन ग्रंथामध्ये आढळतात. तर अधिक माहितीसाठी म्हणजे आपण तुमचं जे 11वीचं बुक आहे त्याच्यामध्ये ही जास्त माहिती दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे की अशमक हे संस्कृत भाषेतलं नाव आहे आणि अस्सक हे त्याच्या पाली भाषेतलं रूप आहे. ठीक आहे. आणि आपल्याला त्याची अशक आणि अस्मक हे अस्सक आणि अशमक ही 2 जी नावं आहेत ती एकाच प्रदेशाबद्दल आहेत. हे आपल्याला कशावरून समजतं तर त्याचं थोडं विवेचन ह्या ठिकाणी केलेलं आहे की पाणिनीने सुद्धा त्याच्या अष्टाध्यायी या ग्रंथामध्ये अ, अवत्य अवत्याश्मक असा उल्लेख केलेलं जे राज्य आहे ते अश्मक आणि अवंती असं असेल किंवा बाकी त्यांनी थोडी वेगवेगळी जमातींची वगैरे नावं दिलेली आहेत. तुम्ही पाहू शकता नंतर हा व्हिडिओ इथे पॉज करून तुम्ही वाचून घ्या. कारण की हे सगळं एक्सप्लेन करणं आणि तुम्हाला ते लक्षात ठेवणंही अवघड जाईल. फक्त तुम्ही एकदा वाचून घ्या आणि ह्याच्यामध्ये त्यांनी फक्त इतकं सांगितलेलं आहे की अश्मक आणि अस्सक हे जे 2 महाजनपद ज्यांचे उल्लेख वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये येतात, ते एकाच प्रदेशाबद्दलची माहिती देत आहेत. आपण पाठीमागे पाहिलं होतं की जे इतिहासामधले जे आपल्याला साहित्य सापडतं, तर त्या साहित्यामध्ये वेगवेगळी नावं सापडतात. म्हणजे एकाच प्रदेशासाठी असलेली. तर आपल्याला इतिहासकारांचं ते काम असतं की 2 वेगवेगळी जरी नावं असतील, तरी पण त्यांच्यातलं साम्य ओळखून अ, हे शोधणं की नेमकं त्या प्रदेशाला नाव काय होतं आणि जरी वेगळ्या नावाने जरी त्याचा उल्लेख केला असेल, तरी ते पर्टिक्युलर तोच प्रदेश होता ज्याच्याबद्दल बोललं जात आहे. तर अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे इथं. तर गौतम बुद्धांच्या काळामध्ये दिलेलं आहे बघा इथे, की गौतम बुद्धांच्या काळामध्ये एक राजा होता, अस्सक महाजनपदामधला, ज्याला अंधक राजा अशा पद्धतीनं ओळखलं जात होतं, असं त्याचं नाव होतं. आणि अंधकराट हे ठिकाण गोदावरी नदीच्या तीरावर आहे, जिथे गौतम बुद्धांचा समकालीन जो आहे बावरी याचा आश्रम होता. ठीक आहे. तर बावरी हा मुळात कोसल राज्याचा रहिवासी होता आणि सुत्त निपात या ग्रंथानुसार तो कोसल राज्याची राजधानी जी आहे श्रावस्तीपासून दक्षिणापथ येथील गोदावरी नदीच्या तीरावरील अस्सक राज्यामध्ये आला. अशा पद्धतीचे जे उल्लेख आहेत ते कुठे आढळतात? सुत्त निपात या ग्रंथामध्ये आढळतात. ठीक आहे. तर तुम्ही 11वीचं जे बुक आहे, ज्यांच्याकडे बुक नसेल त्यांनी आपल्या ॲपवरती जाऊन स्टडी मटेरियलमध्ये आपल्याला हे बुक तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जाऊन पुन्हा एकदा हा अ, जो चॅप्टर आहे तो वाचून घ्या आणि थोडंसं जे महत्त्वाच्या बीट ज्या आहेत त्या फक्त लक्षात ठेवायचा ट्राय करा. कारण की तुम्हाला सगळ्याच बीट काही लक्षात राहणार नाहीत. हे तुम्ही तुमची लिमिटेशन जी आहे तीही समजून घ्या. कारण की अशा पद्धतीने जी अधिक माहिती दिलेली आहे, ती जर तुम्ही
काही लॉजिक लावून लक्षात ठेवायचं ट्राय करत असाल तर तुम्हाला लक्षात राहणार नाहीये. तुम्ही नीट लक्षात घ्या, कारण की ही जी सगळी नावं आहेत, पाणिनीची अष्टाध्यायी, अश्वायन वगैरे ते दिलेले बघा, अंधक राजा वगैरे, ही सगळी नावं एका व्हिडिओमध्ये एकाच दिवशी तुमच्या लक्षात राहतील असं होणार नाही. तुम्हाला वारंवार ती वाचावं लागेल. जेव्हा तुम्ही ही जी एक्स्ट्राची माहिती आहे, जी तेव्हा 2-3 वेळा वाचाल, तेव्हा तुमच्या नीट लक्षात राहील. आणि अगदी जरी लक्षात राहत नसेल, तरीही काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही अगदी 16 महाजनपदांची नावं, त्यांच्या राजधान्या आणि त्यांच्यातले महत्त्वाचे आपण जे राजे बघितले, ते जरी लक्षात ठेवले आणि त्याच्यानंतर तुम्ही एक्झामला जायच्या अगोदर हे जे अशा पद्धतीची जी माहिती आहे, ती जरी वाचली, तरीही सफिशियंट आहे. काही पाठ करण्याचा ट्राय करू नका. पाठ करून ह्या गोष्टी लक्षात राहणार नाहीयेत. तर आपण आता हे बघू, की आयोगाने याच्यावरती, ह्या टॉपिकवरती कशा क्वेश्चन विचारलेले आहेत. तर बघा, त्यांनी महाजनपदांची नावं दिलेली आहेत आणि त्यांच्या आधुनिक नावांची जोड्या जुळवा, असा प्रश्न विचारलेला आहे. अंग, मगध, वज्जी, मल्ल आपण पाहिलं. आता ह्याच्यातले अंग, मगध, वज्जी आपण पाहिलं, की ही तिन्ही जी आहेत ती बिहारमध्ये येतात आणि मल्ल हे कशामध्ये आहे, तर यूपी या ठिकाणी येतं. तर आपण हा क्वेश्चन अटेम्प्ट कसा करायचा, ज्याला अगदी माहिती नाहीये, अगदी आठवत नाहीये, तो इथपर्यंत तरी पोहोचू शकतो मॅपवरून, की मगध हे जे आहे ते दक्षिण बिहारमध्ये येतं. ठीक आहे, म्हणजे बी याला कुठे जायला पाहिजे, एक या ठिकाणी. अगदी तुम्हाला हे माहिती असेल तरीही बाकी खाली कोणतीच ऑप्शन पाहायची गरज नाही. ठीक आहे, तुम्ही बघू शकता, की ज्याला मगध हे दक्षिण बिहारमध्ये येतं, एवढं जरी मॅपवरून आठवलं, की आपण जेव्हा अभ्यास केला त्यावेळेला मगध हे थोडं दक्षिणेकडे होतं. एवढं जरी त्यांनी लक्षात ठेवलं तरीही तुमच्या हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो. ठीक आहे. तर अंग जे आहे ते कुठे आहे, तर आपण पाहिलं, की पूर्व बिहारमध्ये येतं आणि बज्जी जे आहे ते कशामध्ये येतं, तर उत्तर बिहार या ठिकाणी आहे. आणि मल्ल कुठे येते, तर यूपीचा भाग येतो, गोरखपूर जिल्हा त्या ठिकाणी. त्याच्यामुळे याचं उत्तर काय झालं, तर एक. तर ठीक आहे, तुम्ही लक्षात घ्या, की खूप तुम्हाला जरी तुम्हाला हे अवघड वाटत असेल किंवा लक्षात ठेवण्यासाठी, आयोगाने याच्यावरती क्वेश्चन जे विचारलेले आहेत ते जरी डिटेलमध्ये असतील, तरी तुम्हाला थोडंफार जरी आयडिया असेल, प्राचीन भारताच्या इतिहास तुम्ही व्यवस्थित थोडा अभ्यासला असेल, तरीही तुम्ही ॲटलीस्ट एलिमिनेशननी तरी उत्तरापर्यंत पोहोचू शकता. आणि हीच स्पर्धा परीक्षांची महत्त्वाची ट्रिक असते, की तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाठ करून जाण्याची गरज नाहीये. तुमच्या समोर उत्तर असतात. ॲटलीस्ट तुम्ही एलिमिनेट जरी करू शकलात उत्तरं, तरीही तुम्ही इझिली क्वालिफाय करू शकता त्या सगळ्या एक्झामला. त्यामुळं तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. तुमचे काही डाऊट असतील तर नक्की कॉल करा. तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा माहिती हवी असेल तर विचारा. आणि हे लेक्चर जे आहे ते पुन्हा एकदा बघा. त्याच्यामधल्या महत्त्वाच्या गोष्टी आपण पुन्हा एकदा आढावा घेऊ, की आपण महाजनपदं पाहिली सगळी 16, वेगवेगळ्या राज्यांमधले त्यांचे आधुनिक स्थान बघितलं, त्यांच्या राजधान्या पाहिल्या आणि मगध हे जे राज्य होतं त्यांनी वेगवेगळ्या जे महाजनपद आहे त्यांना जिंकून घेतलं होतं, तेही पाहिलं आपण. त्यामुळं आता हे लेक्चर झाल्यानंतर तुम्ही एक काम हे करणार आहात, की 11वीचं जे बुक आहे त्याच्यातला महाजनपदांचा चॅप्टर वाचून घ्या. आता आपण राहिलेल्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण बौद्ध धर्म आणि जैन धर्म हा बघणार आहोत. ठीक आहे, तर आपण आज इथेच थांबूयात. धन्यवाद.